असं पाऊस तो कधी बघितला होता का शाळेत जाताना कधी? मी कधीच नव्हतं पहिला. आता आमच्या गावातले रान, अजून संत्रीचे बाग, आपलं हे पिकं, सगळे पिकं लावलेले सगळे गेलेत. आमच्या ॲस्टर सगळा गेलाय, अर्धा एकर गेलाय. असं आहे का? मग तुला काय वाटतंय पावसाबद्दल? मला या पावसाबद्दल काहीच वाटत नाहीये. पाऊस आलाय, आता आपल्याला काहीच करू नाही शकत या पाऊस. बरोबर आहे, निसर्ग आहे तो. मग तुला वाटतंय का आता तुमच्या गेलेले पिकं सरकारने काही भरपाई द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे. तुझे आई वडील काय करते? शेतकरीच आहेत ना? हा. बर हा व्हिडिओ आपण काय करू, सरकारपर्यंत पाठवू. हां, बरेच शेतकरी हे बघा. पावसामुळे नुकसान काय काय झालं तुम्हाला असं वाटतंय गावामध्ये, तुमच्या आसपासच्या गावामध्ये? आजूबाजूचे जेवढे काही वावर आहेत त्याच्यातले सगळे कांद्याचे पिकं, फुलाची शेती, काही संत्र्याचे बाग, हे सगळे वाहून गेलेत. म्हणजे 500 फूट वावर सगळे कापलेत ह्या पाण्याने. आणि हे आजूबाजूला मला या लाईटीचे तारा सुद्धा पडलेल्या दिसतात. इकडे आज पोल पडलेले दिसतात. यामुळे आता लाईटीचं किती नुकसान झालेलं आहे? म्हणजे किती जिथं जाईन तिथं नाही, हे सगळे तारा लुंबलेल्यात, पडलेल्यात, खंबले. सध्या लाईटीचं चिन्ह पण अवघडच दिसते. असं आहे ना? आता मी एक जणाला इथं विचारित आहेत, आमगावातले ते शेतकरी आहेत पावसाविषयी. सर, ते पाऊस असा तुम्ही आतापर्यंत कधी पाहिला होता का? असा नदीला पूर्ण असं पाऊस ना, असं जोरदार मुसळधार पाण्याचं वातावरण कधीच पाहिलं नाही. आता मी एक जणाला इथं विचारित आहेत, आमगावातले ते शेतकरी आहेत पावसाविषयी. सर, ते पाऊस असा तुम्ही आतापर्यंत कधी पाहिला होता का? असा नदीला पूर्ण असं पाऊस ना, असं जोरदार मुसळधार पाण्याचं वातावरण कधीच पाहिलं नाही.